नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि रात्रीपासून एवढा पाऊस पडतोय ना, आणि सकाळी तर एवढा पाऊस पडत होता ना, आता जरा कमी झालाय पाऊस. आणि गुडूला मी जाऊ नको म्हटलं कामाला, तरी पण ती गेली पाऊस एवढा असून सुद्धा. तर ती म्हटली जाते, आता उद्या सुट्टीच आहे ना, आणि आज किंजूला सुट्टी आहे. ती झोपली या, सोनू पण झोपली या. चला आता माझं सगळं आवरलं. दुपारचं जेवण बनवायचं आहे मला. चला आता दुपारचं जेवण बनवून घेते, नंतर किंजूला उठवते. आज तिला निवांत झोपू देते, आज काही स्कूल नाही तिचं. नाहीतर स्कूलसाठी तिला उठवायला लागतं ना लवकर. एकतर ती रात्रीची लवकर झोपत पण नाही. तिचं जन्मल्यापासून हेच आहे. रात्रीच्या 2-3 वाजता झोपते, झोप पूर्ण होत नाही ना, तरी स्कूलला उठायला लागतं. आता काय, स्कूल चालू झाल्यापासून स्कूलला तर जायलाच पाहिजे. तर चला, ती झोपली तोवर मी सगळं काम आवरून घेते, नंतर तिला उठवते. नाहीतर मला काहीच काम करू देत नाही. तिला पहिले जेवण बनवून घेते. आणि मशीन खराब झाली या. आता 2 दिवस झालं मी मशीन नीट केली होती, परत खराब झाली. आता त्याला बोलवून ती नीट करावं लागेल. खालची कपडे तशीच त्याच्यात पडलेत, आता ते हातानेच काढते, वाळत घालते. एकतर एवढा पाऊस आहे ना, कपडे सुकायलाच मार्ग नाही. एकतर एवढा पाऊस, आता ती ड्राय व्हायचं, ती सगळी मशीनच खराब झाली ना. आता हाताने पिळून वाळू घालायला लागतील मला. चला आता ते काम करते पहिलं. आणि एक स्टँड मागवायचा आहे मला कपडे सुकवण्यासाठी, बाहेर काही कपडे सुकवतच नाही. स्टँड पण मागवते आता ऑनलाईन. बघू आता, किती दिवस झालं मागवा मागवा बोलते, पोरींना कोणी मागवलंच नाही. गुड्डू सांगून गेली अंड्याचं कालवण बनव. अंड्याचं कालवण बनवते. दूध तापवून ठेवते, किंजू उठली ना तिला द्यायला येतं लगेच. सकाळी तिला बटाट्याची भाजी केलेली टिफिनला. आता अंड्याचं कालवण बनवते. मला काही एवढं आवडत नाही अंड्याचं कालवण. मी माझ्यासाठी मटकीची भाजी बनवणार आहे. अशी मस्त दरदरीत जरा मटकी बनवते, म्हणजे अशी. तिला सगळ्यात अगोदर भात घालते आणि अंडी शिजायला घालते. भात शिजत घातला, अंडी शिजत घातली, आणि आता मसाला वगैरे वाटून घेते. काय असं होतं म्हणजे लक्षातच राहत नाही, विसरून जाते. हा, मीठ टाकायचं आहे भातात. हो, कोथिंबीर तर लगेच संपते. 10 रुपयाची एवढी एवढीच देतात. तसंच करते, जाऊ दे आता, कोण जाणार आणायला पावसात. किंजू उठली बघा. आता जेवण बनवायला अजून उशीर होणार आहे. आता किंजूचं सगळं करायला लागेल, तिला दूध वगैरे द्यायचं. अरे बापरे, पडचल बाळा इकडे. आता तिला पहिलं दूध देते, मग बाकीचं काम करते. आत्ताशी जेवण बनवायला घेतलेलं, तोवर उठली ती. कुठे गेलं ओ रजा, भूक लागले. बर बर बर, झालं. हा, काय करू? पपडी, पपडी, पपडी भाजू. माशा माशा, पाऊस पडायला लागला खाली, मासे येतात घरात. किंजूच्या मागे लागली, किंजूच्या मागे लागली. हा, गेला गेला गेला. हाकलून लावला त्याला. चल दरवाजा लावूया. तिकडचं ती उघडा आहे ना, खिडकी. खिडकी उघड्या असल्यामुळं सगळं मासे येतात. दरवाजा बंद कर. हा, तिकडे जाऊ नको.
जाऊ नको तिकडं, मच्छर माशी येते. या जा, मी दूध घेऊन येते, तिकडं बस जा. हा, तिला सगळं दूध कधी दिलेला मी तुला? त्याच्यात थोडंसं आहे ग, अजून गरम करते थोडं. नको पिल्लू घाण करू. हे बघा सगळं ना ह्याच्यात पीठ केलं. असं कोण करतं का पिल्लू? हा, किंजूच उठली ना असंच असतं. ती पसारा काढ, ती पसारा काढ. हा बघा सगळं पीठ नको टाकू बाळा त्याच्यात, खराब होतं ना. बघ सगळ्या खाली पीठ टाकलं, याच्यात पीठ टाकलं. हा, मम्मीला नुसतं काम कर लावायचं काम आहे तुझं, है ना. सर सगळं पीठ घरात होईल. अजिबात करू नकोस आगाऊपणा. हे बघा फ्रायपूड तुटला. फ्रायपूड तर टिकतच नाही, त्याचा स्क्रू आहे वाटतं. नको आता घाण करू. चल हे बघा एवढं कडक आहे ना, असं खोलायला गेलं का लगेच तुटलं. काल का परवाच मागवले, 2 दिवस झाले असतील मागवून, लगेच तुटतंय. नंतर लावते ह्याला आता. हे स्क्रू कुठे ठेव, स्क्रू ह्याच्यात ठेवते, नाहीतर भेटणार नाही नंतर. आणि मी म्हंटल चला मशीन लावून बघूया लागते का, तर अचानकच चालू झाली मशीन. बरं झालं, अजून पैसे घालवलं ताप झाला असता. आताच फक्त किती 1700 रुपये घेतलेलं त्यांनी नीट करायला. अजून बोलवलं असतं तर अजून पैसे घेतलं असतं. थोडं जरी काय खराब झालं का लय पैसे घेतात. तशी आपोआपच चालू झाली. मला वाटतं काहीतरी आतलं गरम होत असेल. नशीब, जाऊ दे. ते हाताने कपडे पिळायची, वाळू घालायची, ताप तर कमी झाला. जा मी दूध आणते तुला, जा. सोनू बोलवते, जा. तुझं पहिलं काम करते. कधी गेलतो ना तेव्हाच आणायला पाहिजे होतं, पण किंजू असेल ना बरोबर तरी एवढं जड आहे असतं ना, एवढं मोठं आणायचं कसं? कपडे सुकवायचं वांद झालंय तर बघ ना, एकदा चेक तरी कर. ए सोनू, चेक तरी कर ना, असेल तर मागव, नाहीतर मग ते जाऊन मागव. कशावर मागवणार होती तू? हा, आधी ब्लिंकिट वर लवकर आली. हो, पाऊस येतोय ना म्हणून सोडलं. बरोबर आली लवकर, किती पाऊस पडतोय. कपडे चेंज कर, घेऊया मग. सगळं झालंय जेवण. हो बघा रात्रीचा भात उरलेला, मस्तपैकी तवा पुलाव बनवला, अंड्याचं कालवण आणि मटकीची भाजी. तर आता जेवण बनवून झालं, आता जेवायचं. आणि आज गुड्डू लवकर आली, पाऊस खूप आहे ना म्हणून लवकर सोडलं त्यांना. चला आता जेवूया. हा, जेवण करूया, चला जेवण करूया, चला. पाऊस दाखवते तुम्हाला, कसला डेंजर पाऊस आहे बघा. बघा कसलं डेंजर पाऊस पडतोय. तू सांगितलेलं ना, अंड्याचं कालवण बनवलं आणि मटकीची भाजी पण बनवली, तवा पुलाव पण बनवला, किंजूसाठी भात बनवला. हा, डाळ भात पण बनवला. हे बघा सोनूने आज मस्तपैकी साबुदाणा वडे बनवलेत आणि सगळ्या किचन मध्ये मस्त वास सुटलाय, घमघमाट. आणि चटणी पण बनवली बघा. चटणी कसली बनवली ग? कोथिंबीर. कोथिंबीरची. कोथिंबीर आणि दही ना. हा हा, चला आम्ही मस्तपैकी आता खाऊया. चला चल बाहेर घेऊन चल. हा, गरमागरम खाऊया. चला मस्तपैकी गरमागरम वडे. आहा, किंजू काय बनवलंय बघ सोनूनी. चला गरमागरम आहे तर खाऊन घ्या. हा, गरमागरम खावे. अरे पाणी सांडलं. उत्साहात बघा, उत्साह. भाजी घेऊन आली मी,
तर सगळं पडलंय बघा इथे भाजी. कसला पाऊस डेंजर होता बापरे. मी भाजीला गेलेली तेव्हा. हा पुसते मी. जाऊ दे चल. मीच ठेवलेली माझी गलते. अशी छत्री ना उडत होती एवढी पाऊस व्हाया. आणि पाऊस असला तर काय वाटत नाही. त्याच्यात ती हवा पण आहे ना. आणि असली हवा डेंजर आहे ना बापरे. छत्री उडून गेली पाक. माझी तर छत्रीच खाली पडली. काय करणार. भाजीला तर जावंच लागतंय. पाऊस असू नाही तर काय पण असू पोटाला खायला लागतंय. गाईश तू गेम खेळते या. कसं झालंय ग. आव अशी बनवते. बनवा बनवा. छान झाले. अरे वा. चला मला पण खायचं आहे. चला मी पण खाते. आता आम्ही मस्तपैकी साबुदाणा वडे एन्जॉय करतो. हे असं ना मस्त नाश्त्याचा प्रकार आहे हा. खूप छान लागतो. काय ब्लू कलर. ब्लू कलर बाद झाला आता तोंडात घ्यायचं. मोठी झाली ना बाळा आता तू. नाही तोंडात घ्यायचं सारखं. दमली बाबा दमली काम करून. नशीब मिशन चालू झाली आणि परत बंद पडली. नशीब ती ड्राय तर झालं. हा बंद आहे. पाऊस आहे ना आज खूप. बंद आहे. जाऊ दे आता काय हे करायला. आम्ही नवीन ट्यू आणलाय. हा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. हा